नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांदा पिकाला पहिलं खत व्यवस्थापन. एकतर पहिली गोष्ट कांदा लागवडीच्या दिवशी किंवा आंबवणीच्या वेळी यावेळेस असं कोणतं खत द्यायला पाहिजे की जेणेकरून कांदा पिकाला त्याचा पुरेपूर फायदा झाला पाहिजे. कारण आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांकडून सांगितलं जातं की पहिलं खत व्यवस्थापन, दुसरं खत व्यवस्थापन, तिसरं खत व्यवस्थापन, म्हणजे एक पाडा चालू असतो 1 2 3 4 आणि याच्यामध्ये रिझल्ट पाहिला तर कुठंच कांदा 20 टनापर्यंत जात नाही किंवा परिणामी असं होतं की कांदा तो पोसत नाही. म्हणजे सगळा जो ग्रेड आपण कांदा जो म्हणतो 1 नंबर जास्त प्रमाणात निघाला पाहिजे, 2 नंबर थोडा कमी आणि 3 नंबर उगच कुठेतरी निघायला पाहिजे, असं होत नाही. 1 नंबर खूप कमी, 2 नंबर सगळ्यात जास्त, 3 नंबर सुद्धा जास्त आणि गुलटी सुद्धा जास्त. म्हणजे याच्यामुळं काय होतंय की आपली जी कांद्याची ग्रेड आहे ही घसरते. आणि ही का घसरते तर आपण त्याच्यावर प्रॉपर अभ्यास करत नाही, खतावर व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही किंवा कोणतं खत कधी वापरायला पाहिजे याच्यावर सुद्धा आपण रिसर्च करत नाही किंवा त्याच्यावर अनुभव सुद्धा घेत नाहीत. परिणामी ही वेळ आपल्यावर येते की आपला कांदा जो आहे एक समान हा वाढत नाही. मग याच्यासाठी खत व्यवस्थापन काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी आपल्या ग्रीन गुड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच कांदा खत व्यवस्थापनामध्ये मी तुम्हाला जो खत व्यवस्थापन सांगतोय हे प्रॉपर काही प्रमाणात रासायनिक, काही प्रमाणात जैविक असं आहे. तुम्ही जर पूर्ण रासायनिक करायला गेले तर जे शेतकरी म्हणतात की रासायनिकमुळं खूप जास्त उत्पन्न मिळतं, अतिशय चुकीचा गैरसमज आहे तुमचा. कारण कोणतेही खत वापरताना तुम्ही त्या कंपनीला विचारू शकता की ते खत लागू होण्यासाठी किती दिवस लागतात. तुम्हाला कधीही सांगणार नाही की ते इन्स्टंट लागू होतं, कारण ते होतच नाही. आणि त्याच्यामुळं तुमच्या पिकावर सुद्धा त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. परिणामी तुमचा कांदा 1 नंबरचा कमी, 2 नंबरचा जास्त, 3 नंबरचा त्याच्यापेक्षा जास्त आणि गुलटीसुद्धा जास्त. मग या प्रमाणात जे आपण उत्पादन घेतोय, समजा 17 टन जरी घेत असू किंवा 15 टन जरी घेत असू, पण त्या प्रमाणात त्याची पट्टी लागत नाही, कारण त्याचा ग्रेडनुसार तो कांदा तसा निघत नाही. मग आता याच्यासाठी खत व्यवस्थापन काय करायचं आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर खत व्यवस्थापन करताना सगळ्यात पहिली गोष्ट रासायनिकमध्ये आपल्याला एकच ग्रेड असा घ्यायचा आहे की जो मिळता जुळता असेल किंवा ज्याच्यामध्ये नत्राची मात्रा जी आहे कमी असेल, फॉस्फरस पोटॅश जास्त असेल. मग अशामध्ये कोणते खत आहेत? 12-32-16 मध्ये फक्त फॉस्फरस जास्त आहे पण पोटॅश कमी आहे. मग अशा वेळेस तुम्ही घेऊ शकता 10-26-26. 10-26-26 मध्ये नत्राची मात्रा ही कमी आहे आणि फॉस्फरस पोटॅश जास्त आहे, म्हणून तुम्ही एक निवडायचं आहे 10-26-26. त्यानंतर याच्यामध्ये आता रासायनिक जो आहे 10-26-26 एक खूप झाला, जो तुम्हाला साधारणतः 40 दिवसानंतरच्या कालावधीमध्ये जास्त अपटेक झालेला दिसेल आणि कांदा साईजवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला दिसेल. आता त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक काय वापरायचं आहे तर ऑर्गॅनिकमध्ये मी वैयक्तिक तुम्हाला सजेस्ट करू शकतो की क्रियाजनचा DNPG वापरा. आता ही काही जाहिरात वगैरे नाही आहे, पण तुम्हाला सांगतो मी की ते का वापरावं. असं नाही आहे की तुम्ही फक्त DNPGच वापरा, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही वापरू शकता, पण रिकमेंडेड मी तुम्हाला का करतोय तर त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण याच्यामध्ये PSB आहे, म्हणजे तुम्ही जे 10-26-26 टाकणार आहे तर त्यातला फॉस्फरस सुद्धा ते अपटेक करणार आहे, KMB पण अपटेक करणार आहे, म्हणजे पोटॅश सुद्धा अपटेक करणार आहे, नायट्रोजन लेवल जी आहे ती सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहे, खूप जास्त वाढणार नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सुद्धा दिलेला आहे, म्हणजे जी काही बुरशी आपल्या जमिनीमध्ये आहे ती सुद्धा पूर्णपणे खाऊन टाकणार आहे. म्हणजेच आपले सगळेच कामं होतात, म्हणजे अपटेक करण्याचं काम मायकोरायझा, त्यासोबत ट्रायकोडर्मा आणि इतर आणखी मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा, म्हणजे फेरस, झिंक, बोरॉन हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामधूनच मिळतं. म्हणजे परिणामी याचा फायदा आपल्या कांदा पिकाला सुद्धा होतो. याची मात्रा आपल्याला वापरायची आहे क्रियाजन DNPGच्या 2 गोण्या. क्रियाजन DNPG साधारणतः 700-750 रुपयाला मिळते, म्हणजे 1500 रुपये तुम्हाला तो एक डोस लागणार आहे. 1300 किंवा 1470 पर्यंत 10-26-26 असं काहीतरी मिळतं, म्हणजे एक साधारणतः 1400 आणि हे 1400 ते 1500, म्हणजे साधारणतः 3000 रुपये. आणि एक 500-600 रुपयाचं आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये वापरायचं आहे. किंवा याच्यामध्ये तुम्ही आणखी तुम्हाला पोटॅशची मात्रा वाढवायची असेल तर पोटॅश वापरताना तुम्हाला PDM पोटॅश हा वापरायचा आहे. PDM पोटॅश जो आहे हा जमिनीमध्ये लवकर विरघळतो आणि तो लवकर लागू होतो. जर तुम्ही MOP किंवा SOP जर घेतला तर त्याचा कालावधी जो आहे तो कमीत कमी 30 दिवस आहे, जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत त्याचा कालावधी आहे. म्हणजेच एकंदरीत जर तुम्ही लक्षात घेतलं तर रासायनिक खतांचा जो कालावधी आहे हा लागू होण्याचा खूप जास्त आहे. एक पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस हे करत बसू नका. याच्यासाठी तुमचं कांदा पीक जे आहे ऑलरेडी 120 दिवसापर्यंतचा कालावधी आहे. 120 दिवसापर्यंत तुम्ही फार तर 1 किंवा 2 खत व्यवस्थापन करू शकता, पण त्याच्या पुढे जास्त करायचे नाही आहेत. आणि मी जे तुम्हाला सांगितलेले खत व्यवस्थापन आहेत ही स्वस्त आहेत, लवकर मिळणारी आहेत आणि पैसे पण वाचवणारी आहेत. म्हणजे असं नाही की SOP वेगळं, DAP वेगळं, 10-26-26 वेगळं, युरिया वेगळा. यामुळे काय होणार आहे की जर आपलं जे पीक आहे हे इम्बॅलन्स होणार आहे. आपल्या पिकाला इम्बॅलन्स होऊच द्यायचं नाही आहे, आपल्या पिकाला बॅलन्स करायचं आहे. आता राहिली गोष्ट कांदा वाढीची. ज्यावेळेस आपला कांदा 45 दिवसाच्या पुढे निघतो त्यावेळेस त्याची साईज व्हायला सुरुवात होते. मग अशा परिस्थितीत आपण काय करतो की दुसरं खत व्यवस्थापन 30 दिवसाच्या नंतर पोटॅशमध्ये करतो.
पण तिथं मात्र आपण चुकतो, कारण हे खत लागू व्हायला 45 दिवस ऑलरेडी 45 दिवसापेक्षा जास्त लागतात. मग इथं काय होतं की ऑलरेडी 45 दिवसाचा आपला कांदा झाला आहे आणि 45 दिवसानंतर ते लागू होईल. म्हणजे त्याच वेळी ऑलरेडी आपला कांदा जो आहे 90 दिवसाचा असतो आणि ते जे 45 दिवस आहेत हे 45 दिवस ग्रोथमध्ये येत नाहीत. मग ग्रोथमध्ये येण्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही भलेही पोटॅश टाका, हरकत नाही, पण तो 100% लागू होणार नाही. तर 100%ला जर लागू करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही पोटॅशच्या ग्रेड वापरायच्यात. पोटॅशच्या ग्रेड तुम्ही वॉटर सोल्युबलमधले वापरू शकता, ऑर्गॅनिकमधले वापरू शकता, इनऑर्गॅनिक वापरू शकता, पण ग्रेड वापरण्यास तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल, कारण याच ग्रेड तुम्हाला जास्तीत जास्त साईज कांद्याची करून देणार आहेत. याच्यामध्ये अडास्काची जी फर्टिसिल आहे हे 0,6040 हे वापरू शकता, वॉटर सोल्युबलमध्ये 0,5234 वापरू शकता. शेवटच्या कालावधीमध्ये शेवटच्या 20 दिवसामध्ये किंवा 25 दिवसामध्ये तुम्ही 0,050 वापरू शकता किंवा पोटॅशियम सोनॅट वापरू शकता. पोटॅशियम सोनॅटसुद्धा सध्या शेतकरी जास्त वापरतात. याच्यामध्ये फक्त बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडर्मा हा आपल्याला कंपल्सरी वापरायचा आहे. तो तुम्ही मला क्रियाजन DNPG मधून द्या, फवारणीतून द्या ओलावा झाल्यानंतर, किंवा ड्रिंचिंग मात्र 100% करा. कारण तुम्हाला जी पहिली ड्रिंचिंग सांगितली असतो, मी कंटिन्युअसली सांगत असतो की ट्रायकोडर्मा आणि ह्युमिक या दोन्हींची ड्रिंचिंग आपल्याला 100% करायची, कारण याच्यामुळे पहिली गोष्ट पांढरी मुळं वाढणार आहेत आणि दुसरी गोष्ट याच्या ट्रायकोडर्मामुळे कोणतीही बुरशी जमिनीत राहणार नाही. हे जर दोन समस्या तुमच्या सॉल्व्ह झाल्या तर तुमचा कांदा टिकवणीला सुद्धा जास्त चालेल आणि तुमचा कांदा पोसेल सुद्धा, वाढसुद्धा चांगली होईल, कारण जेवढी मुळं वाढतील तेवढंच कांदा तुमचा विकसित होईल. तुमच्या कांद्याची मुळं जर 1-1 इंच राहिली तर तो कांदा पोचणार नाही, त्याला न्यूट्रिशनसुद्धा तेवढं मिळणार नाही, परिणामी उत्पादनसुद्धा तेवढं निघणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला 2 गोष्टीवर सगळ्यात पहिला फोकस करायचा आहे, एक म्हणजे मुळं आणि दुसरं म्हणजे बुरशी. हे 2 गोष्टी कंट्रोल करा, तुमचं ऑटोमॅटिकली पीक जे आहे सगळं चांगले निघाले दिसेल. कांदा पिकावर खर्च कमी करा, म्हणजे असं नाही की पहिल्या खत व्यवस्थापनाला 10-26-26 2 गोण्या, 2 युरिया, 1 DAP, त्याच्यानंतर परत दुसरं खत व्यवस्थापन केलं, त्याच्यामध्ये MOP 1, SOP 1, त्याच्यानंतर PDM पोटॅश एखादा टाकलाय, परत 10-26-26 टाकलाय. हा खर्च करू नका, हा वायफट खर्च आहे आणि पूर्णपणे चुकीचा. सल्ला जरी तुम्हाला कोणी द्यायचा असेल तरी तो 100% चुकीचा आहे. कारण पहिली गोष्ट लक्षात असू द्या, खतं कोणती लवकर लागू होतात, खतं कोणती उशिरा लागू होतात. त्यानंतर जर आपण कांदा लावलाय तर तुम्ही त्याच वेळेस एखादं खत जे आहे उशिरा लागू होण्यासारखं ठेवू शकता, दुसरं खत जे आहे तर ते लगेच इनिशियल स्टेजला लागू होईल असं ठेवू शकता, म्हणजे याच्यामुळे तुमचा न्यूट्रिशन बॅलन्स राहील. असं करू नका की पूर्ण रासायनिक कराल, मग पूर्ण रासायनिक वापरलं तर भरपूर शेतकरी असे आहेत की ज्यांचं 15 टन पण निघत नाही, कारण तेच आहे की खत उशिरा लागू होतं. म्हणून खत उशिरा लागू होते तर ती बाजू पकडू नका, दोन्हीला सोबत घेऊन चला, यामुळे तुमचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, नक्की कळवा हे खत व्यवस्थापनावर व्हिडिओ हा कसा वाटला. मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला माहितीपूर्ण हा व्हिडिओ दिलेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या बजेटनुसार, तुम्ही तुमच्या कांद्यानुसार आणि तुमच्या शेती आणि पिकानुसार तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तसा बदल करू शकता. पण एक प्रकारे तुम्हाला मी असा डोस सांगितला आहे की जो तुमचा पैसा पण वाचवेल, कांदा पिकाला चांगलं पण ठेवील आणि उत्पन्न पण वाढेल आणि स्टोरेजला पण टिकेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.